प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आज आमरण उपोषण सुरू करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। अमरावती शहरातील गाडगे बाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोजरी अशी 15 ते 20,000 लोकांची बाईक रॅली सुद्धा काढली जाणार आहे आणि गुरुकुंज मोजरी इथे ते सभा सुद्धा घेतील। त्यानंतर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत। त्यामुळे बच्चू कडू यांच्या या मागण्यांसंदर्भात सरकार काय विचार करेल, काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमरावतीमध्ये आज दिव्यांगांसोबत बाईक रॅली काढली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बच्चू कडू आक्रमक होणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, दिव्यांग विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। शेतकरी, दिव्यांग आणि मजुरांच्या प्रश्नावर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आज जे आहे ते भव्य शक्ती प्रदर्शन करत जो आहे ते आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळापासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळापर्यंत भव्य बाईक रॅलीचं जे आहे ते बच्चू कडूंनी आयोजन केलेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, तुम्ही आज भव्य बाईक रॅली काढताय आणि शेतकरी, दिव्यांग आणि मजुरांच्या प्रश्नांवरती आमरण उपोषण करणार आहे, काय नेमकं कारण आहे? तर तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं का कच्चा माल मातीच्या भावे आणि पक्का होतीचं दुप्पटी जावे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती भारतामध्ये तुकडोजी महाराज त्यांच्या भजनापासून तर आतापर्यंत स्थिती तशीच आहे। आमच्या अन्नत्याग उपोषणाच्या आंदोलनातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची व्यवस्था बदलावी, मजुरांचे चांगले दिवस यावे, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना भेटावा, दूध असेल, मेंढपाळ असेल, तिकडे मच्छीमार असेल, या सगळ्या व्यवस्थेसाठी एक चांगला निर्णय, चांगलं धोरण व्हावं याच्यासाठी आमचा एक आवाज म्हणून, या सगळ्या कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही हे अन्नत्याग आंदोलन करतोय। त्याची सुरुवात आता आम्ही आजच्या रोजी करणार आहोत आणि जोपर्यंत त्याला स्वरूप प्राप्त होत नाही, घोषणा सरकार करत नाही, तोपर्यंत आमचं अन्नत्याग आंदोलन कायम राहणार आहे। भाऊ, सध्या सोशल मीडियावर, तुमच्या सोशल मीडियावर कार्टूनची जी आहे ती जोरदार चर्चा आहे। वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्टून जे आहे ते पाहायला मिळतात। एका कार्टूनमध्ये तुम्ही चक्क देवेंद्र फडणवीस यांचं जे आहे ते सोनोग्राफी करताना दिसते। काय नेमकी या मागची भूमिका आहे आणि येथून पुढे कशा प्रकारची सोनोग्राफी तुम्ही सरकारची करणार आहात? काय झालं का, जो पारदर्शकपणे त्यांनी निवडणुकीत मतं मागितले आणि मतं घेतले आणि ते निवडून पण आले, ते मुख्यमंत्री पण झाले, ती पारदर्शकता आता दिसत नाही आणि म्हणून एखादा आजार दिसत नाही तेव्हा तो सोनोग्राफी घेऊन तपासावं लागतं। म्हणून आम्ही ते अन्नत्याग आंदोलनातून ते तपासण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना आठवण करून देतोय, स्मरण करून देतोय। अन्नत्याग उपोषण त्याच्यासाठी आहे का त्यांनी बोलकं व्हावं, त्यांचं मौन सोडावं, याच्यासाठी आम्ही हे अन्नत्याग आंदोलन करतोय। तर हे होते बच्चू कडू, सरकारने बोलतं व्हावं यासाठी हे आंदोलन असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती बच्चू कडू यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडे, सामी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।